हॅलो फ्रेंड्स, गाणी मध्ये आपलं स्वागत आहे। एका ताईने कमेंट्स केले होते की जर साडीत आपण ब्लाउज पीस काढला तर त्यात आपल्याला इथे पूर्ण ब्लाउजची कटिंग कशी करायची आहे त्या ताईंसाठी आणि स्पेशली ज्यांनी मला काही कमेंट्स केले डबल स्लीव पाहिजे आहे, त्यानंतर 42 साइज साठी कटोरी कशी कट करायची, ज्या काही कमेंट्स आले ते सगळे आपण इथे सगळ्यांची उत्तर देत आजचा व्हिडिओ मी इथे बनवलाय। तर बघा, हा आपला इथे साडीचा कापड आहे, त्यानंतर इथे मी अस्तर घेतले। डायरेक्टली जी कापडाची कटिंग आहे ते आपण मेन फॅब्रिकवरच करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जी आहे ती कटिंग पाहू। तर बघा, इथे साडीचा कापड आहे, एवढाच कापड आहे। आता एवढ्या कापडात आपल्याला पूर्ण जी आहे ती कटिंग करायची। तर बघा, हा जो पार्ट आहे यात आपल्याला आता पाठीमागचा पार्ट आपण कट करणार आहोत आधी। तर बघा, कापड आपल्याला ऍडजस्ट करून इथे कटिंग करायची आहे। तर मी चेस्ट वाईज आधी याला इथे डबल फोल्ड ठेवलाय। चेस्ट वाईज डबल फोल्ड करायचं आणि त्यात आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायची। आता बघा, प्रत्येक वेळेला तुम्ही मला तुमचं मेजरमेंट पाठवतात, काही इंची उंची जी आहे 15 इंचाची असते, काही ना 14 इंचाचं हवं आहे। बघा, जे काही तुमचं मेजरमेंट आहे त्यात तुम्हाला सांगत मी इथे आजची जी आहे ते कटिंग दाखवते। तर बघा, इथेच आपलं 34 इंचाचं ब्लाऊज असेल तर 8.5 याचा चौथा पार्ट टाकायचा आहे। परत त्यात जे आहे आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची। यात आपल्याला अजिबात एक्स्ट्रा कापड घ्यायचं नाहीये, कारण साडीचा कापड आहे तो कमी आहे, त्यामुळे आपल्याला इथे कटोकट ब्लाऊजची जी आहे ती पूर्ण कटिंग करायची। आता बघा, इथे मी 8.5 वरती एक पॉइंट घेतलाय, त्यानंतर परत जी आहे ती आपण याच्यात घ्यायची 1.5 इंचाची मार्जिन। चेस्ट वाईज इथे आपण डबल कापड ठेवलाय पूर्ण। तर बघा, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतलीये। आता बघा, बंद बाजूपासून जी काही उंची तुमची आहे त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। आता इथे उंची जर आपली ब्लाऊजची 13 असेल तर 14 घ्या, 14 असेल तर 15 घ्या। सांगायची गोष्ट एवढी की 1 इंच आपल्याला उंची तिथे एक्स्ट्रा घ्यायचंय। आता इथे मला ब्लाऊजची उंची जी आहे ती 13.5 हवी आहे, तर मी यात 1 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजेच की 14.5 इंचावरती यात मी 1 इंच परत वाढवून घेतलंय। आता बघा, उंची झाल्यानंतर आता शोल्डर साठी एका ताईने कमेंट्स केले की बॉडीवरून मेजरमेंट घेऊन आपण ब्लाऊज इथे कसं। तर बघा, मोठ्या साईज साठी आपल्याला 32, 34, 36 याचं असेल तर शोल्डर पूर्ण जे असेल तर 14 असेल, 14.5 असेल। तर त्यानुसार तुम्हाला जर पाठीमागचा गळा जर पूर्ण पॅक घ्यायचा असेल तर मग तुम्ही डायरेक्ट याचा निम्मा पार्ट टाकून द्या। आणि जर आपल्याला नॉर्मल ब्लाऊज शिवायचे साधारण 9, 9.5चा गळा घ्यायचा आहे तर मग इथे शोल्डर जे आहे ते तुम्हाला घ्यायचंय 5.5 इंचावरती। तसं बॉडीवरून तुम्हाला मेजरमेंट पाहिजे असेल तर परत मी तसा व्हिडिओ टाकेल की बॉडीवरून आपण मेजरमेंट कसं घ्यायला हवं, कटिंग कशी करायला हवी, पण या व्हिडिओत मी तुम्हाला समजावं म्हणून गळ्याविषयी सांगते। तर बघा, हे झाल्यानंतर आता या पॉइंट पासून मग आपल्याला इथे पाठीमागचं जी मुंड्याची उंची आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं 6 इंचावरती। हा पॉइंट सरळ इथे मॅच करायचा आहे। डायरेक्टली जे आहे ते आपण साडीच्या कपड्यावरती इथे ड्रॉ करतोय, त्यामुळे अजून याच्यात कमी जास्त काहीच करायचं नाही, हे आपलं फिक्स माप असणार आहे। तर बघा, आता हे झाल्यानंतर आपण चेस्ट वाईज डबल फोल्ड ठेवलंय, त्यामुळे हा पॉइंट मी सरळ इथे मॅच करून देते। त्यानंतर इथे गोलाई देतोय आपण। बघा, पूर्ण 1.5 नाही तर 1 आणि जस्ट 2, 2.25 इंचावरती मी गोलाई देते। बघा, आता ही गोलाई झाल्यानंतर जो आपला कमरघेर आहे तर इथे आता बघा 30 इंचाचा कमरघेर आहे, तर आपण 7.5 वरती एक पॉइंट देऊया आणि परत त्यात घ्यायची आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन। वरती आपण 1.5 घेतली, खाली 2 घ्यायची, कारण पाठीमागची आपल्याला टाकायची इथे टक्स। कटोकट जिथे मी ड्रॉ करणार आहे कटिंग सुद्धा त्याच पॉइंटला करणार आहे, एक्स्ट्रा यात कटिंग करायचीच नाही आपल्याला। बरेच वेळेला कमेंट्स मध्ये विचारलं जातं की अस्तर जर आपण या मापाने कट केलं तर त्यात अजून वाढवून काही कट करायचं आहे, तर अजिबात नाही, फिक्स जेवढं आहे तेवढंच इथे आपल्याला कटिंग करायची आहे। तर बघा, एक्स्ट्रा वाला पार्ट जो आहे तो पूर्ण ड्रॉ करून झालाय। त्यानंतर आपल्याला इथे 2.5 इंचाचा गळ्याचा घ्यायचा आहे घेरा। 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा घेतलाय। गळा जो आहे तो गळा घेते मी इथे 9 इंचावरती, 9 वरती घेतलाय। तयार सुद्धा आपला 9च येणार आहे, यात अजून कमी जास्त आपल्याला घ्यायचं नाहीये। त्यानंतर 3.5 इंचाचा मी जो आहे तो खाली पसरट इथे गळा घेते।
तर बघा पाठीमागचा पार्ट ड्रॉ झालाय। आता बघा यात कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आता मी जसं आपण ड्रॉ केलंय तशी त्याची आपण इथे कटिंग करतोय। तर बघा इथे पाठीमागचा पार्ट आपण पूर्ण जो आहे तो कट केलाय। तर बघा इथे पाठीमागचा पार्ट कट करून झालाय। आता आपल्याला डायरेक्टली फ्रंट पार्ट कट करायचा आहे। तर बघा आता फ्रंट पार्ट कट करताना आधी या जो पार्ट आहे आता इथे जर संलग्न आपण पट्टी सोडली तर इथे आपली स्लीव बसेल, नाहीतर इथे आपली योगपट्टी बसेल। आता कापडाची बचत सुद्धा करायची आणि कटिंग सुद्धा करायची। तर बघा आधी हा पार्ट जो आहे तो आपल्याला संलग्न ठेवायचा आहे। त्यानंतर एक्स्ट्रा जो हे जे बारीकवाले पार्ट्स याला आपण कट करून घेऊया। आणि आता बघा आपल्याला कटोरीसाठी इथे डबल कापड हवाय आणि कटोरी जी आहे ती क्रॉस मध्ये कट करायची। तर मग मी याला या पॉइंटला तिरकस ठेवेन कापडाला। आता बघा एवढ्या ज्या पार्ट मध्ये आपण इथे कटोरी कट करायची आहे। तर बघा कटोरी आता 34 साइज साठी इथे ब्लाउज आहे। तर कटोरी मी इथे घेते 5 इंचाची। तर 5 वरती आपल्याला एक फिक्स पॉइंट घ्यायचा आहे। खालून 1.5 इंच कापड उरेल एवढा आधी आपल्याला पॉइंट ड्रॉ करून घ्यायचा आहे। 1.5 इंचाचा पॉइंट ड्रॉ केल्यानंतर एक बघा 5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे। इथे एक, इथे 5 वरती मी दुसरा पॉइंट दिलाय आणि त्यात 3 इंच एक्स्ट्रा घेते मी इथे टक्स साठी। तर बघा साधारण 8 इंचाचं आपण इथे तिरकसची लाईन ड्रॉ केली आहे। आता बघा हे झाल्यानंतर उभं जे आहे ते 6 इंचाची आपली इथे कटोरी येईल। तर 8चा आपल्याला आधी सेंट्रल पॉइंट काढून घ्यायचा आहे जो की येईल इथे 4 इंचावरती। तर बघा आता या पॉइंट पासून आपल्याला 6 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि खाली 1.5 इंच आपण जसं की घेतलं होतं टक्स साठी त्यानुसार आपल्याला 1.5 इंच खाली बरोबर आपण टक्स साठी 1.5 इंच सोडलं होतं, वरती 6 घेतलंय। इथे एक प्लसचं चिन्ह बनवून घ्यायचंय। आता बघा हे झाल्यानंतर आता इथे जे आहे ते आपल्याला या पॉइंट पासून एक साधारण 3 इंचावरती तिरकस बघा 3 इंचावरती आपल्याला आता या पॉइंटला गोलाई द्यायची आहे कटोरीची। गळ्याचा आकार देतोय आपण इथे। आता बघा हे झाल्यानंतर आता आपण इथे कटोरीचा जो आहे तो या पॉइंटने घेरा टाकायचा आहे। टेप सेंटरला ठेवायचा आणि या पॉइंटचं मेजरमेंट घ्यायचंय। तर बघा या पॉइंटचं मेजरमेंट जे आहे ते येते साधारण 5.5 इंचावरती। आता या पॉइंटला पण आपल्याला 5.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे। आणि हे जे पॉइंट आहे ही आपल्याला आहे तसे मॅच करून घ्यायचे खाली। तर बघा आता हा आकार दिल्यानंतर आपल्याला आहे तसे टोक सरळ न ठेवता 1 इंच आपल्याला आत घ्यायचं या पॉइंट पासून। इथे 1.5 जे आपण 3 इंच वाढवलं ते 1.5 इंच या पॉइंट पासून आणि 1.5 इंच या पॉइंट पासून आपल्याला द्यायची याची गोलाई। आणि बघा आता या पद्धतीने इथे जे आहे तर आपला थोडा जो कापड आहे तो आपण कटोरीला जॉईंट देऊया थोडा किंचितसाच, जो की आपला दिसणार नाही। हे आपलं हुकपट्टी आणि आयपट्टी मध्ये चालला जाईल। पण इथे जे आहे ते आपलं अजून डबल घेतलं तर साधारण 1 इंच कापड गेला असता। त्यामुळे बघा जिथे मी ड्रॉ केली आहे कटोरी एक आपली बरोबर येईल, एकला आपण जॉईंट देणार आहोत। तर बघा यानुसारच आपल्याला कटिंग करायची। तर बघा इथे कटोरी आपण कटोरी जी आहे ते आपण कटोरी इथे कट केली आहे।
तर बघा ही जी कटोरी आहे, एक कटोरी आपली इथे पूर्ण आहे. या पद्धतीने एका कटोरीला इथे किंचितसा जो आहे तो आपण जॉईंट देणार आहोत. बघा या पद्धतीने एक कटोरी बरोबर आहे, इथे किंचितसा आपण जॉईंट देणार आहोत. हा जो जॉईंट वाला पार्ट आहे तो पूर्ण आपण हुकपट्टी आयपट्टीमध्ये इथे कव्हर करूया. तर बघा कटोरी आपली इथे कट झाली. आता आपण कट करूया साईड पट्टी. तर बघा या पॉइंट पासून आता आपण कटोरी कट केली. आता एवढा इथे आपला कापड शिल्लक आहे. आता आपल्याला साईड पट्टी कट करायची. तर बघा साईड पट्टीमध्ये होतं असं, कापड तर कमी लागतो पण त्याचा आकार असा आहे की आपल्याला त्याला फोल्डिंग करताना कापड इथे एक्स्ट्रा घ्यावा लागतो. तर बघा हा जो पार्ट आहे मी याला पूर्ण इथे डबल ठेवतेय. आणि साईड पट्टीमध्ये आपल्याला जॉईंट पण नाही देता येत जास्त, कारण की का तो जो पार्ट आहे तो बऱ्याच वेळेला इथे दिसतो क्लिअर, त्यामुळे तिथे आपल्याला जॉईंट जो आहे तो देता येत नाही. तर बघा इथे मी डबल फोल्ड कापड इथे ठेवून घेतलाय. आता हा जो कापड आहे आपण याला सेपरेट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला इथे कटिंग जे आहे ते व्यवस्थित करता येईल आणि मला तुम्हाला दाखवतानाही व्यवस्थित इथे जमेल. तर बघा साईड पट्टीसाठी मी इथे अखंड कापड जो आहे ते एवढं इथे सेपरेट घेतलाय. तर बघा इथे आता आपल्याला कटोरीची गरज लागेल. कटोरीचे जो आपला घेऱ्याचा पार्ट आहे त्याचा आपण इथे मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा साधारण जेव्हा आपण 5 इंचाची कटोरी घेतली आणि घेरा जर इथे वाढला तर पूर्ण जो कटोरीचा घेरा आहे तो इथे वाढत असतो. तर ही जी कटोरी आहे आपण या पद्धतीने कट केली, याचा घेरा आपण 5.5 इंचाचा घेतलाय. तर बघा इथे जे आहे ते 7.5 इंचाचं याचं मेजरमेंट दाखवते आपल्याला कटोरीचं. तर आपण इथे टाकताना साईडचा घेरा अर्धा इंचाने कमी टाकू, कारण टक्स टाकल्यानंतर मेजरमेंट हे कमी होऊन जातं. तर इथे मी घेते 7 इंचावरती तिरकस, 1 इंचावरती हा पॉइंट, त्यानंतर 7 वर आपण दुसरा पॉइंट देतो. आता बघा दोघे जे तिरकसचे पॉइंट आधी इथे आपण लाईन ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला घेरा जो आहे तो किती घ्यायचा हे मी तुम्हाला इथे परफेक्ट दाखवते, कारण आपण कटिंग जी आहे ती डायरेक्ट आपण कपडावरती करतोय. तर बघा तिरकस आपण या पॉइंट पासून तिरकस मेजरमेंट घेतलं या पद्धतीने. मग आता इथून आपल्याला घेऱ्याचा आकार द्यायचा आहे. तर मग या कटोरीवर आपण इथून मेजरमेंट घेऊया. बघा हे येत आहे सेंट्रल पॉइंट पासून 1.5 इंचावरती. तर इथे आपल्याला 1.5 वरती बोलायचा आकार द्यायचा आहे कटोरीचा. हा जो आकार जो आहे साईड पट्टीचा हा व्यवस्थित यायला हवा, त्यामुळे आपण इथे कटोकट जे आहे ते मेजरमेंट घेतलंय आणि या पद्धतीने आपण याचा बरोबर साईड पट्टीचा जो आहे तो इथे आपण आकार देऊन घेतोय. तर बघा आता हा आकार दिल्यानंतर या पॉइंट पासून आता साईड पट्टी जो आपला गळा असणार आहे कटोरीचा, बघा या पद्धतीने जो आपला गळा असणार आहे त्याची आपण इथे उंची टाकायची. बघा ही जास्त घ्यायची नाही. या पॉइंटला जर याची उंची जास्त झाली तर होईल का आपल्या इथे शोल्डर डाऊन होईल, पुढचा गळा जर मोठा झाला तर याला घेताना मी 4.5 इंचावरती घेतेय. आता बघा 4.5 वर घेतल्यानंतर आता जे शोल्डरचं पूर्ण मेजरमेंट टाकलं होतं 5.5चा, 2.5चा गळा घेर बाहेर ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट जो आहे तो आपल्याला 5.5 इंचावरती द्यायचा आहे. आता बघा हे झाल्यानंतर आता मुंड्याची उंची आपल्याला पुढची जी आहे, पाठीमागे आपण 6 घेतली, पुढची जी आहे ती आपण घेतो इथे 5.5 इंचावरती. तर 5.5 वरती आपण पॉइंट दिला. त्यानंतर आता आपण या पॉइंट पासून चेस्टचं मेजरमेंट टाकायचंय. तर बघा आपल्या इथे 34 इंचाचा चेस्ट घेर आहे. तर 8.5 याचा चौथा पार्ट, 2.5 इंचाचा गळ्याचा घेर बाहेर ठेवायचा आहे आणि 8.5 वर एक पॉइंट द्यायचा आहे. त्यानंतर यात परत आपल्याला घ्यायची 1.5 इंचाची मार्किंग. आता बघा हा बॉक्स बनवल्यानंतर इथे जे आहे ते आपण साईड पट्टी जाता घेरा टाकायचा आहे. 1 इंच हा आतला, 1 इंच आत मेजरमेंट हे बरोबर येतं. वाढवताना आपल्याला बाहेरच्या साईडने वाढवायचंय. इथे मी 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं इथे घेरा घेते. आता बघा इथे कुठल्याही प्रकारची पुढे गुढी किंवा चुनी आपल्याला पाडायची नाही. तर मग याचा आकार देताना आपल्याला पूर्णपणे आतल्या हाताने द्यायचा आहे. शोल्डर कमी करायचं नाही, आतला पार्ट कमी करून निमडतं घेऊन मग इथे जॉईंट करायचंय. इथेही देताना आपल्याला फिक्स वाल्या पॉइंट पर्यंत त्याला पूर्ण आतल्या हाताने मॅच करायचंय. आणि त्यानंतर बघा चेस्ट घेर पेक्षा कमर घेर हा निश्चितच कमी असतो, त्यामुळे हा जो पॉइंट आहे तिरकस 1/2 इंच आत घेत आपल्याला सरळ इथे मॅच करायचंय.
बघा साईड पट्टी आपली या पद्धतीने इथे पूर्ण ड्रॉ करून झाली आहे। आता इथे बघा आपली साईड पट्टी जी आहे ती दोघे साईडचे इथे कट करून रेडी झाले या पद्धतीने। तर बघा आता साईड पट्टी रेडी झाली आहे। आता आपण कट करूया योगपट्टी। आता इथे आपण स्लीव आणि योगपट्टी कट करायची। तर बघा ते स्लीव साठी हा जो आपला कापडातला सरळ पार्ट आहे याला मी वेगळा करून घेते, जेणेकरून हा आपल्याला स्लीव साठी अखंड कापड जो आहे तो कामात येईल। याला आपण सेपरेटली पट्टी सेपरेट ठेवूया। आता बघा उरलेला जो आपला कापड आहे काहीसा हा आता या पद्धतीने तिरकसा कापड इथे उरलाय। तर बघा आता या कापडात आपल्याला इथे योगपट्टी कट करायची आहे। तर योगपट्टीसाठी आधी मी सिंगल कापडावरती जे आहे तुम्हाला इथे मार्जिन घेऊन दाखवते, त्यानंतर मग कापडाला जॉईंट देत आपण दुसरा जो पार्ट आहे तो इथे तयार करणार आहोत। तर योगपट्टीसाठी आधी आपल्याला उंची बघायची साईड पट्टीची आणि त्यानुसार आपण योगपट्टीची इथे उंची ठरवणार आहोत। तर बघा याची जी उंची आहे इथे 11.5 तयार आहे। त्यानंतर आपण जेव्हा शिवू तेव्हा याचा 10.5 तयार होईल। शोल्डर मध्ये अर्धा इंच आणि योगपट्टीत अर्धा इंच दाबलं जाईल। तर 10.5 इंचाची आपली इथे योगपट्टी तयार होईल। तर बघा 10.5 ची योगपट्टी तयार झाल्यानंतर इथे आपल्याला 13.5 इंचाचं ब्लाउज जे आहे ते तयार हवे। तर बघा आधी तर आपण कमरघेरचं मेजरमेंट टाकूया। कमरघेर आहे आपल्या इथे 30 इंचाचं, तर 7.5 याचा चौथा पार्ट टाकू। यात परत आपण देणार आहोत 1.5 इंचाची मार्जिन। नवीन शिकत असाल तर 2 इंच घ्या, एक्स्ट्रा राहिलं तर आपल्याला कट करता येईल, पण कमी जर झालं तर मग तुम्हाला हे करता येणार नाही, त्यासाठी 2 इंच तुम्ही इथे एक्स्ट्रा घ्या। तर बघा कमरघेरचं मेजरमेंट ते आपल्याला टाकून झालंय। तर बघा आता आपल्याला उंची 3 इंचाची आपल्याला इथे योगपट्टी हवी आहे। 10.5 आपली साईड पट्टीचं मेजरमेंट आलंय, खाली 3 इंचाची आपण योगपट्टी हवी। तर या पॉईंट पासून जिथे आपली कटोरी लागेल त्या पॉईंटला आपण घेऊया इथे 4 इंच, 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं या पॉईंटला। आणि इथे जे आहे कमरवाल्या पाटला आपण इथे जे आहे ते मेजरमेंट घेऊया 1.5 इंचावरती। तर बघा आपली योगपट्टी एक योगपट्टी आपली इथे तयार करून झाली। त्यानंतर आता बघा कापडामध्ये आपल्याला ऍडजस्ट कशी करायची आहे। तर बघा या पार्टला आपण जे आहे फिक्स आपलं जे मेजरमेंट आहे कमरघेरचं तेवढ्यामध्ये आपल्याला पूर्ण कट करायची। हा जो माझा इथे मार्जिन वाला पॉइंट आहे इथे आपण याला जॉईन घेणार आहोत। जॉईंट द्यायचे पण ते असे द्यायचे जेणेकरून ते आपल्याला ब्लाऊज तयार झाल्यावर बाहेर दिसायला नकोय। मग तो जॉईंट स्लीव मध्ये असो, कटोरीमध्ये असो किंवा मग योगपट्टीमध्ये असो। तर बघा आता इथे मी याला कट केलंय, पण ही आपली फिक्स असणार आहे। यात जो जॉईंट मी देणार आहे तो पूर्णपणे आपल्या इथे फिटिंग मध्ये जाणार आहे। तर बघा इथे आपली योगपट्टी सुद्धा कट करून झाली आहे। आता आपण कट करूया स्लीव। तर बघा स्लीव साठी अखंड एवढी पट्टी इथे माझ्याकडे आहे। आता याला पहिले तर आपल्याला मी डबल ठेवतेय। डबल ठेवल्यानंतर आता याची जी घडी आहे ती आपल्याला साधारण 4 कापडात घडी हवी, जेणेकरून 2 स्लीव आपल्या इथे तयार होतील। त्यानंतर मग मी परत याला 4 कापडात घडी घातली आहे आणि बंद जी बाजू आहे ती मी माझ्याकडून ठेवून घेतली। आता बघा हे ठेवल्यानंतर आधी जो आपला स्लीवचा उंचीवाला पार्ट आहे तो आपण इथे परफेक्ट हवा आहे, नाही तर दोघे जे पार्ट आहे ते खालीवर होतील आणि स्लीव जी आहे ती इथे आपली कमी जास्त कट होईल। त्यामुळे आपल्याला बरोबर जे आहे तो पार्ट बरोबर ठेवून घ्यायचा आहे। आता या पॉइंट पासून जी तुमची स्लीव त्याची उंची इथे टाकायची आहे। आता बघा जर तुमचा असा प्रश्न असेल की साडीच्या कापडात मोठी स्लीव हवी तर मग आपल्याला काय करता येईल। तर बघा यात तुम्हाला जे आपलं इथे कापड जसे की आता इथे बघा माझे बरेचसे छोटे छोटे कापड इथे आहेत, तर यात आपण खाली डिझाईन करू शकतो स्लीवला किंवा मग जॉईंट देऊन उंची सुद्धा वाढवू शकतो। पण सध्या आता तुम्हाला साडीच्या स्लीव मध्ये पूर्ण ब्लाऊजची इथे कटिंग पाहिजे होती, तर इथे आपण नॉर्मल जी आहे साधी छोटी स्लीव इथे घेऊया। तर बघा इथे जे आहे ते मी एक 4 इंचाची स्लीव इथे घेते। 5 इंचाची ही बसेल, 1 इंच कापड यात एक्स्ट्रा आहे, पण मी इथे 4 वरती 1 पॉईंट देते। अस्तर स्लीव असेल तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या, त्यातच कापड फोल्ड करायचं आहे तर मग 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या। आता मी आपला अस्तरवाला ब्लाऊज आहे तर मी यात 1 इंच एक्स्ट्रा घेते। जो दंडघेर आहे त्याचा निम्मा पार्ट टाकायचा आहे। आता 12 इंचाचा दंडघेर असेल तर तुम्ही 6 टाका, जो असेल तुमचा त्याचा निम्मा पार्ट इथे टाकायचा आहे। परत यात घ्यायची आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन।
आणि याच पॉइंट पासून आपल्याला वरती जे ते काखेतलं मेजरमेंट टाकायचं आहे, काखेतला पॉइंट द्यायचा आपल्याला एक 2.5 इंचावरती, आणि जो आपला मुंढा घेर असतो त्याचा आपण या पॉइंट पासून तिरकसचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर आता साधारण आपलं इथे 34 इंचाचं ब्लाऊज आहे, किंवा मग एक नॉर्मल जरी ब्लाऊज असेल तुमचं 36च्या आतलं, तर त्याचा मुंडा घेर जो आहे तो एक 7.5 इंचापर्यंत येईल. तर तिरकसचं मेजरमेंट टाकायचं 7.5 इंचावरती, आणि परत या पॉइंट पासून 1.5 इंचाची मार्जिन. एक इंचाचा गॅप द्यायचा आहे, आणि या पद्धतीने फक्त असा उतार तिरकसचा 2.5 इंचापर्यंत तिरकसचा उतार द्यायचा आहे, आणि स्लीवचा आपल्याला जो आहे तो आकार देऊन घ्यायचा इथे. तर बघा दोघे स्लीव जे आहेत ते आपल्या स्लीव इथे तयार झाले आहेत. आता स्लीवला आपल्याला मोकळा करायची आहे, आणि जो पार्ट आपल्याला पुढच्या साईडला आपण स्लीवचा जॉईन करणार असतो तो एक पार्ट जो आहे तो आपल्याला अर्धा इंचाने इथे कमी करायचा आहे. तर बघा याचा आकार देताना जसं आपण स्लीवचा आकार दिला, वरती कमी जास्त करायचं नाही, फिटिंगवाल्या पॉईंटमध्ये कमी जास्त करायचं नाही, फक्त एवढा पार्ट जो आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे. जे इथे फिटिंगवाल्या पार्टमध्ये कमी जास्त झालं तर मग ब्लाऊज जे आहे ते शिवताना तुमच्यावाला एक भाग मोठा आणि दुसरा भाग जो आहे तो इथे छोटा होईल. त्यामुळे मार्किंगवाल्या पॉईंटमध्ये कमी जास्त करायचं नाही आहे. तर बघा यानुसार आपलं स्लीव जे आहे ती सुद्धा इथे तयार झाली, दोघं स्लीव आपले इथे तयार झाले. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जे आहे ती कटिंग बघितली. त्यानंतर एका ताईने 42 साईजसाठी जी आहे ती मला कमेंट्स केली कटोरीसाठी. तर बघा एक तर 42-42 साईजसाठी साधारण मी तुम्हाला चार्ट टाकला, त्यानुसार तुम्ही 6.5 इंचाची जी आहे कटोरी इथे तुम्ही लावू शकता. त्यात परत तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचंय 3 इंच. उंचीसाठी म्हणाल तर तुम्ही 6.5ची इथे उंची घ्या. गळाघेर घ्यायचा आहे तुम्हाला 3.5 इंचावरती. त्यानंतर मग मेजरमेंट ठेवून तुम्ही दोघं साईडचे घेरे चेक करायचे, त्यानुसार सर्कलमध्ये जी आहे ती कटोरी इथे कट करायची. तर बघा तुम्हाला कमेंट्स केली होती त्यामुळे मी लगेच सांगितलं तसंच आहे. मी परत तुम्हाला एकदा त्याची पेपर कटिंग दाखवेल पूर्ण ब्लाऊजची. तर बघा आता पूर्ण जे आहे ते आपण मेन फॅब्रिक इथे कट केलंय. त्यानंतर आता असं जेवढं मी इथे मेन फॅब्रिक कट केले तसंच पूर्ण अस्तर ठेवून आपण याची कटिंग करणार आहोत. तर बघा आजच्या व्हिडिओत मी याची कटिंग केली आहे. त्यानंतर आता जो आपला इथे तिरकसचा कापड उरला याचा आपल्याला कशी तिरकसच्या पायपिंगच्या पट्ट्या कट करायच्या आहे, हुक पट्ट्या पट्टी कट करायची आहे, आणि पूर्ण ब्लाऊज जे आहे ते कसं स्टिच करायचं याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओ जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा. आता जसं की एका ताईंनी मला 42 साईडसाठी कमेंट्स केली आहे, तर मी त्यांच्यासाठीही हा स्टिचिंगचा व्हिडिओ झाल्यानंतर आपण त्याच्यासाठी पेपर कटिंग स्पेशल पाहणार आहोत. तुमच्या प्रत्येक कमेंट्सवर मी ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तर बघा जर माझ्या व्हिडिओत तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तसं विचारा.